विद्यार्थी मित्रांनो, मी नितीन राजपूत सर आपलं सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 7वी मधील युनिट नंबर 3.4 प्लीज डोंट रीड दिस पोएम की ही जी पोएम आहे ही पोएम वाचू नका, ही पोएम बघणार आहोत, ही कविता बघणार आहोत. बघा, लेखक किती गमतीदार आणि मजेशीरपणे सांगतायत की मी लिहिलेली जी पोएम आहे तर ती पोएम प्लीज कृपा करून डोंट, तुम्ही काय करू नका, वाचू नका. रीड म्हणजे वाचणे, डोंट रीड वाचू नका. कृपा करून तुम्ही मी लिहिलेली जी पोएम आहे ती पोएम तुम्ही वाचू नका असं लेखक आपल्याला सांगतायत. बघा, लेखक कोण आहेत? केन नेस्बिट. केन नेस्बिट हे एक अमेरिकन पोएट आहेत आणि त्या पोएटने लिहिलेली ही पोएम आहे की प्लीज डोंट रीड दिस पोएम, की मी लिहिलेली पोएम तुम्ही वाचू नका. हे या पोएमचं शीर्षक आहे, टायटल आहे. आता आपण केन नेस्बिटविषयी थोडीशी माहिती घेऊन घेऊ की केन नेस्बिट इज अ चिल्ड्रन पोएट. केन नेस्बिट जे आहेत तर ते काय आहेत? एक चिल्ड्रन्स म्हणजे लहान मुलांचे कविताकार आहेत. जसे आपले मराठीमधले बालकवी ठोंबरे हे जसे बालकवी आहेत तसे केन नेस्बिट हे अमेरिकेमधील एक चिल्ड्रन पोएट बालकवी आहेत. ही राईट्स ह्युमरस पोएम, आणि ही राईट्स म्हणजे लिहिणे, ह्युमरस म्हणजे अतिशय गमतीदार मजेशीर असे पोएम त्यांनी लिहिलेले आहेत, कविता लिहिलेल्या आहेत. दे एक्सप्रेस चिल्ड्रन्स फिलिंग्स अँड एक्सपिरियन्स, आणि दे एक्सप्रेस म्हणजे सांगणे, त्यांनी मांडणे किंवा सांगणे. एक्सप्रेस करणे म्हणजे भावना मांडणे, सांगणे. काय मांडणी केलेली राहते त्यांनी? चिल्ड्रन्स फिलिंग म्हणजे लहान मुलांच्या भावना, आणि एक्सपिरियन्स म्हणजे त्यांचे अनुभव, लहान मुलांच्या भावना आणि अनुभव त्यांनी या पोएम थ्रू मांडलेल्या राहतात. ऑर्डनरीली म्हणजे सामान्यपणे, ORDINARILY, ऑर्डनरीली म्हणजे सामान्यपणे, साधारणपणे. ऑल ऑथर, सर्व जे काही लेखक असतात. वॉन्ट म्हणजे वाटणे. ऑल ऑथर्स, सर्व जे लेखक आहेत त्यांना वाटत असतं. पीपल म्हणजे लोक. टू रीड देअर लिटरेचर, टू रीड म्हणजे वाचणे, देअर म्हणजे त्यांचं, आणि लिटरेचर LITERATURE, लिटरेचर म्हणजे साहित्य. की प्रत्येक जनरली, ऑर्डनरीली, सामान्यपणे प्रत्येक ऑथरला, प्रत्येक लेखकाला वाटतं की लोकांनी त्यांचं जे साहित्य आहे तर ते वाचायला पाहिजे. बट फनीली म्हणजे अतिशय गमतीदारपणे सांगतो, द ऑथर ऑफ हिज पोएम, या पोएमचा जो ऑथर आहे, या पोएमचा जो लेखक आहे, कीप ऑन वॉर्निंग द रीडर, आणि कीप म्हणजे देणे ऑन वॉर्निंग म्हणजे चेतावणी. या पोएमचा जो लेखक आहे तो चेतावणी देतोय. द रीडर म्हणजे वाचकांना काय चेतावणी देते? नॉट टू रीड हिज पोएम, की ही जी पोएम आहे ही पोएम तुम्ही वाचू नका. द वॉर्निंग हॅड जस्ट द अपोजिट इफेक्ट, आणि ही जी वॉर्निंग आहे, ही जी सूचना आहे, या सूचनेचे काय होतोय? काय होतंय? अपोजिट इफेक्ट म्हणजे विरुद्ध इफेक्ट होतोय. म्हणजे ज्या पद्धतीने लेखक सांगतायत की ही पोएम वाचू नये त्यापेक्षा जास्त त्याचा अपोजिट इफेक्ट होतोय. म्हणजे असं काय आहे या पोएममध्ये की ज्यामुळे लेखक सांगतायत की ही पोएम तुम्ही वाचू नका असं. यू आर टेम्प्टेड इवन मोर टू रीड द पोएम, आणि जेवढं हे लेखक सांगतायत की ही पोएम तुम्ही रीड करू नका तेवढा यू आर टेम्प्टेड होणे म्हणजे TEMPTED, टेम्प्टेड होणे म्हणजे मोह होणे. तेवढा आपल्याला मोह होतो की मोर टू रीड दिस पोएम, ही पोएम वाचण्याचा आपल्याला काय होत असतो? मोह होत असतो. तर आता चला बघूया आपण या पोएममध्ये काय दिलेलं आहे ते. आता आपण पोएमला सुरुवात करूया. प्लीज डोंट रीड दिस पोएम, प्लीज ही पोएम तुम्ही वाचू नका असं लेखक म्हणतायत. बघा, सुरुवात होते आता पोएमला. प्लीज डोंट रीड दिस पोएम, ही पोएम वाचू नका, या पोएमवरती तुम्ही लक्ष देऊ नका असं ते लेखक म्हणताय. इट्स ओनली मिंट फॉर मी, मिंट म्हणजे बनवलेली असणे, फॉर मी म्हणजे माझ्यासाठी. ही फक्त आणि फक्त माझ्यासाठी लिहिलेली पोएम आहे, माझ्यासाठी बनवलेली पोएम आहे. म्हणून प्लीज डोंट रीड दिस पोएम, दॅट इज इट, जस्ट मूव्ह अलॉंग नाऊ, दॅट्स इट म्हणजे तुम्ही इथून जस्ट मूव्ह म्हणजे बाजूला होणे, मूव्ह होणे म्हणजे बाजूला होणे. अलॉंग नाऊ म्हणजे इथून, आत्ताच्या आत्ता तुम्ही या पोएमपासून, या कवितेपासून दूर जा.
ही पोएम तुम्ही वाचू नका. देअर्स नथिंग हिअर टू सी. या पोएममध्ये जर पाहिलं तर नथिंग म्हणजे काहीच नाही आहे. हिअर टू सी पाहण्यासारखं या पोएममध्ये काहीच नाही आहे. वाचण्यासारखं या पोएममध्ये काहीच नाही आहे. त्यामुळे तुम्ही या ठिकाणी ही पोएम वाचू नका असं ते लेखक सांगताय. बेसाइड आय एम शुअर यू हॅड रादर जस्ट गो आउटसाइड अँड प्ले. आणि ते सांगतायत की मी शुअर आहे, मला खात्री आहे की तुम्ही या पोएमपासून लांब जाल. अँड जस्ट टू गो आउटसाइड म्हणजे बाहेर जाल. अँड प्ले आणि तुम्ही खेळायला सुरुवात कराल. सो पुट द पोएम डाऊन नाऊ. पुट म्हणजे ठेवणे, डाऊन म्हणजे खाली, आणि नाऊ म्हणजे आत्ताच्या आत्ता तुम्ही जी पोएम वाचायला घेतलेली आहे ती पोएम तुम्ही पुट करा, ठेवा. डाऊन म्हणजे खाली आणि नाऊ म्हणजे आत्ताच्या आत्ता ती पोएम खाली ठेवा. अँड स्लोली बॅक अवे आणि हळूहळू मागं सरकत इथून या पोएमपासून लांब जा आणि आपलं खेळायला निघा असं ते लेखक म्हणतायत. हे वाय आर यू स्टील रीडिंग. आणि बघा परत विचार, हे वाय आर यू स्टील रीडिंग. हे तुम्ही असं काय करताय, तरीसुद्धा तुम्ही ती पोएम वाचताय. दॅट्स इजंट व्हेरी नाईस. इजंट म्हणजे नसणे, की हे चांगलं नाही आहे. मी सांगितल्यावर सुद्धा तुम्ही ते बाहेर खेळायला न जाता माझीवाली पोएम रीड करतायत, वाचतायत. दॅट्स इजंट व्हेरी नाईस. हे चांगलं नाही आहे. आय हॅव आस्क यू वन्स पोलाइटली म्हणजे नम्रपणे, POLITELY. पोलाइटली म्हणजे नम्रपणे, आस्क्ड म्हणजे सांगणे, यू म्हणजे तुम्हाला, वन्स म्हणजे परत. मी परत एकदा तुम्हाला सांगतोय की तुम्ही ही पोएम वाचू नका. डोंट मेक मी आस्क टू ट्वाईस. आणि डोंट मेक मी आस्क आणि मला परत सांगायला लावू नका. किती वेळा? ट्वाईस म्हणजे दुसऱ्यान TWIC. ट्वाईस म्हणजे दुसऱ्यांदा. मला परत दुसऱ्यांदा तुम्ही सांगायला लावू नका की ही पोएम तुम्ही वाचू नका. आय एम टेलिंग यू. मी तुम्हाला सांगतो आहे. इट्स प्रायव्हेट. ही काय आहे? प्रायव्हेट आहे. प्रायव्हेट आहे म्हणजे वैयक्तिक आहे. ही माझ्यासाठीची पोएम आहे. प्लीज माझे प्रायव्हेट गोष्टी किंवा माझी प्रायव्हेट जी पोएम आहे तर ती तुम्ही वाचू नका. डू नॉट रीड वन मोर लाईन. आणि बघा आता तुम्ही वाचत प्रायव्हेटपर्यंत येऊन गेलेले आहेत. डू नॉट रीड, आता तुम्ही वाचू नका. वन मोर लाईन, आता पुढची एक लाईन सुद्धा तुम्ही आता रीड करायची नाही असं मी तुम्हाला ठणकावून सांगतोय. डोंट रीड वन मोर लाईन. आता पुढची लाईन वाचू नका. हे काय करतायत तुम्ही? दॅट्स वन मोर. परत तुम्ही एक लाईन वाचतायत. नाव स्टॉप इट. आणि आता तरी थांबा. की मी एवढं तुम्हाला सांगतोय की माझी पोएम वाचायची नाही तरी तुम्ही करत पुढची लाईनवर लाईन वाचतच जाताय. दॅट इजंट्स युअर, इट्स माइन. ही तुमची पोएम नाही आहे, इट्स माइन. माइन म्हणजे माझी. ही माझी पोएम आहे. मी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही माझं ऐकत नाही आहात आणि ती पोएम तुम्ही वाचतच आहात, रीडच करत आहात. यू आर नॉट अलाउड टू रीड दिस. अलो करणे म्हणजे तुम्हाला सांगणे की तुम्ही ही पोएम वाचू नका. तुम्हाला आलो नाही येते, ते तुम्ही करू शकत नाही आहात. तुम्ही वाचू नाही शकत ती पोएम. यू रिअली हॅव टू स्टॉप. तुम्ही आत्ताच्या आत्ता ही पोएम वाचणं थांबवायला पाहिजे. इफ यू डोंट क्वाईट दिस इन्स्टंट. क्वाईट म्हणजे सोडणे किंवा थांबणे. इफ म्हणजे जर, यू म्हणजे तुम्ही, डोंट म्हणजे थांबले नाहीत. क्वाईट म्हणजे वाचणे थांबवलं जर नाही. दी इन्स्टंट म्हणजे आत्ताच्या आत्ता. आय स्वेअर, मी शपथ घेऊन सांगतो. SWEAR, स्वेअर म्हणजे शपथ घेऊन सांगतो. आय विल कॉल अ कॉप. मी कोणाला कॉल करेल? मी कोणाला बोलवेल? कॉप म्हणजे पोलिसांना बोलवेल. ही विल ड्रॅग यू. आणि ही विल म्हणजे ते जे पोलीस आहेत ते तुम्हाला ड्रॅग करत नेतील, ओढत नेतील. यू ऑफ इन हँडकफ्स. आणि तुम्हाला ते हातकडी घालतील. म्हणजे बघा, ड्रॅग यू म्हणजे ते तुम्हाला ओढत नेतील. आणि हँडकफ, HANDCUFFS, हँडकफ्स म्हणजे तुम्हाला हातकडी घालतील. ही विल लॉक यू. आणि ते तुम्हाला बंद करतील. अप इन अ जेल. तुम्हाला ते जेलमध्ये टाकून देतील ते कॉप. त्याच्यामुळे प्लीज माझी पोएम तुम्ही वाचायची नाही. ती माझी वैयक्तिक आहे, प्रायव्हेट आहे. ते सांगून सुद्धा तुम्ही एकावर एक ओळ वाचतच जात आहेत. मी जेवढं तुम्हाला सांगतोय की ती पोएम वाचू नका तेवढं तुम्ही ती पोएम रीड करतायत. अँड लिव्ह यू देअर फॉर एव्हर. आणि बघा, जर तुम्ही ती बंद केली नाही तर पोलीस तुम्हाला घेऊन जातील आणि तुम्हाला
लिव्ह यू देअर फॉर एव्हर, आणि त्या जेलमध्ये तुम्हाला कायमचं ते पोलीस तिथं सोडून देतील अंटिल यू आर ओल्ड अँड फ्रेल, आणि कोपर्यंत सोडून देतील जोपर्यंत तुम्ही म्हातारे होत नाही, आणि फ्रेल फ्रेल म्हणजे दुबळे होत नाही तोपर्यंत तुम्हाला ते कॉप जे आहे, जे पोलीस आहेत ते तुम्हाला सोडणार नाही. युअर फ्रेंड विल ऑल फॉरगेट यू, आणि तुम्ही जेलमध्ये जर असाल तर युअर फ्रेंड्स, तुमचे जे मित्र आहेत, विल यू फॉरगेट यू, तुम्हाला ते विसरून जातील. फॉरगेट होणे म्हणजे विसरून जाणे. यू वॉन्ट बी इवन मिस्ड युअर फॅमिली टू, आणि तुम्हाला तुमची जी फॅमिली आहे ती सुद्धा तुम्हाला मिस करणार नाही, तुम्हाला आठवण करणार नाही, तुमची आठवण काढणार नाही. म्हणून प्लीज माझी पोएम तुम्ही वाचू नका, कारण जर तुम्ही ती पोएम वाचली तर मी पोलिसांना बोलवेल आणि तुम्हाला लॉकअपमध्ये बंद करून देईल. विल लाईकली फॉरगेट दॅट यू एक्झिस्ट, आणि तुमचं अस्तित्व संपून जाईल, तुमचं अस्तित्व राहणार नाही जर तुम्ही माझी पोएम अशाच प्रकारे पुढे पुढे वाचत राहिलात तर. अँड ऑल बिकॉज यू रीड दिस इन्स्टंट ऑफ हॅव्हिंग फन, आणि बघा हे सर्व कशामुळे होतंय तर हे सर्व फक्त आणि फक्त ही पोएम वाचल्यामुळे होईल. इट्स टू लेट नाऊ ॲमिगो, ॲमिगो मीन्स मित्रा, आपले जे मित्र असतात त्यांना ॲमिगो म्हणतात. आणि आता इट्स टू लेट नाऊ, आता तुम्हाला खूप उशीर झालेला आहे मित्रांनो, द पोएम नियरली डन. तुम्हाला वाचू सांगतोय की तुम्ही ती पोएम वाचू नका, तरी सुद्धा तुम्ही ती पोएम वाचतायत. तर मित्रांनो आता तुम्हाला खूप उशीर झाला आहे, कारण ही जी पोएम आहे ही ऑलरेडी डन झाली आहे मित्रांनो, ती आता पूर्णपणे संपण्यात आलेली आहे. देअर्स ओनली वन सोल्युशन, आता फक्त आणि फक्त एकच सोल्युशन राहिलं आहे. काय सोल्युशन राहिलं आहे? एकच उपाय, सोल्युशन म्हणजे उपाय राहिलेला आहे. हेअर्स व्हॉट यू विल हॅव टू डू, आणि जो तुम्ही करू शकता. टेल ऑल युअर फ्रेंड्स, आता तुमच्याकडे फक्त एकच उपाय उरलेला आहे. काय उपाय उरलेला आहे? टेल ऑल युअर फ्रेंड्स, तुमच्या सर्व मित्रांना सांगा, अँड फॅमिली, आणि आपल्या घरच्यांनाही सांगा. दे शुडंट रीड इट टू, की ही जी पोएम आहे तर ही पोएम तुम्ही रीड करू नका, तुम्ही वाचू नका, ही पोएम वाचू नका. असं आता एकच उपाय राहिला आहे, कारण तुम्ही तर ती पोएम सर्व वाचून टाकलेली आहे. आता तुमच्या मित्रांना आणि तुमच्या फॅमिलीला सांगा की ही पोएम तुम्ही रीड करू नका, हाच एक तुमचा उपाय आहे, असं ते लेखक सांगतायत. कोण? केन नेस्बिट सांगतायत. अशा प्रकारे ही अतिशय मजेशीर गमतीदार अशी जी पोएम आहे, आणि एखाद्या गोष्टीचा कसा अपोजिट इफेक्ट होत असतो आपल्यावरती, त्याचं हे अतिशय उत्तम असं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. की आपल्याला जर सांगितलं की ही गोष्ट करू नको तर तीच गोष्ट आपण नेमकी करत असतो, कारण त्याचा आपल्यावरती अपोजिटिव्ह इफेक्ट होत असतो. त्याप्रमाणे लेखक इथं सांगतायत की माझी पोएम तुम्ही रीड करू नका, तर ती पोएम आपण तेवढीच गमतीदार आणि मजेशीरपणे रीड केलेली आहे. अशा प्रकारे ही पोएम या ठिकाणी संपलेली आहे.